काय म्हणता मित्रांनो, काही कारणास्तव आपल्याला मध्ये ब्लॉगिंग करता नाही आली. थोडा एक प्रॉब्लेम झाला होता. काही विषय नाही, तेव्हा ब्लॉगिंग करता नाही आली आपल्याला. तर आत्ता करू आपण. आता मी आहे दिल्ली वडोदरा एक्सप्रेस हायवेला. आता मी उतरण बडोद्याला, जाऊ शकता तुम्ही. गाडी फुल काटा लॉक चालू आहे. द्राक्षे, अंगूर माफिया. तर आता आपण वडोद्याला उतरणार आहे. काय म्हणणं आहे मामा? काहीच म्हणलं नाही. थकले? म्हणतात लोक अशा प्रकारे मामा थकलेले. आता Direct आपण कोण- बडोद्याला उतरणार आहे. अहो, गाडीचं डिझेल पण संपलेलं आहे. डिझेल टाकी पण पॅक करायची होती. एक साईड आहे ना, गाडी ना लाईनर खात होती, त्याच्यामुळे टायर गरम होत होते. त्याच्यामुळे आपण मध्ये थोडा खोळंबा झाला होता. त्याच्यामुळे आपण ब्लॉगिंग शूट नाही करू शकलो. पण आता आपण तिथून पुढं तुमच्यासोबत कंटिन्यू करणार आहे. तर आता मी दिल्ली बडोदा एक्सप्रेस हायवे बडोद्याला पोहोचणार आहे. जर आता बडोद्याला पोहोचल्यानंतर मग आपण थोडीशी ब्लॉगिंग करू. आता आपण पोहोचलो होतो अहमदाबादला. आता अहमदाबादचा टोल उतरू आपण. गाडी फुल टायमिंग आहे, बघू शकता तुम्ही. एकदम कसं बनणार वाईट वातावरण टाईप चालली. आपल्याला सकाळचे आपल्याला फुल टायमिंग मंडी लागलेली पंजाबची. आपल्याला फुल टायमिंग गाडी द्यायची पंजाब. तुम्ही बघू शकता वातावरण किती सुंदर झालेलं आहे बाहेरचं. इथं मामा रिलॅक्स बसलेले आपले. आपलं टेन्शन बघ. इथं एक तर मारायचं ना गाडी नाही बघू शकता तुम्ही. तर भावांनो, आता आपण होतो अहमदाबाद मध्ये गांधीनगरच्या माग, आणि इथं आपल्याला लागलेला आहे जाम मध्ये बसलेलो आपण. बघू शकता तुम्ही. कवच 10 मिनिटं झाले तर जागेवर उभा होता. आत्ताची गाडी निघालेली पुढं. होईन का नाही आपली टायमिंग मंडी, तुम्ही सांगा आता. तर आदेश मंडळी, तर तुमचा भाऊ सकाळपासून गाडी चालवत होता, त्याच्यामुळं तुमचा भाऊ आता जाम झालाय. जाम म्हणजे झोप नाही आली, पण कंबर दुखायला लागलाय. आणि आता आपण होतो म्हैसाण्याला. आता डिझेल संपलं होतं गाडीचं, तर आपण डिझेल टाकायला थांबलो होतो. तुम्ही जाऊ शकता. तर बघू आता गाडीत किती डिझेल बसतंय. माझ्या अंदाजे बसन 13-14 हजाराचं. तर डिझेल टाकू आणि आपलं परत पुढचं सफरदारी करू. जसा भाऊ गाडी वणीवरून निघेले, 1 मिनिट सुद्धा थांबेल नाही. कंटिन्यू 80 लॉकने आणले. आणि आता 1-1.5 तास ते बसेले मामा. बघू आता पुढं काय होतं. आता डिझेल टाकी पॅक करून इथून निघू. परत तुम्हाला भेटू. आदेश.